नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई स्वामी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमी तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा, इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. मी नेहमी तुम्हाला आपल्या स्वामी आई या स्वामी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले दिव्य अनुभव यांच्याच शब्दात सांगते. असंख्य वेळा मी स्वामी भक्तांच्या घरामध्ये घडलेली स्वामी चमत्कार हे तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये दाखवत असते. मात्र आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ सेवेकरी ताई उमा या ताईंचा जो चित्तधारक अनुभव सांगणार आहे. हा अनुभव प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणणारा आणि प्रत्येकाच्या काळजाला लागणारा आहे. आपल्यापैकी असंख्य स्वामी भक्त हे दररोज आपल्या घरामध्ये स्वामी सारामृताचा पारायण करतात. नित्यसेवामध्ये सारामृत ग्रंथांचे पठण करतात. हा सारामृत ग्रंथ किती पवित्र असतो आणि भक्तांच्या पाठीशी कसा ठाम उभा राहतो हे पाहण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जे कोणी स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सुरुवात करूया आपण आजचा या नवीन व्हिडिओ आणि सुंदर अनुभवा. पुढील संपूर्ण अनुभव या ताईंच्या शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी उमा आणि आज या चॅनलमधून मी सर्वच स्वामी भक्तांना माझ्या आयुष्यात घडलेली अत्यंत चित्तधारक अनुभव सांगणार आहे. खरं तर मी जातीने बौद्ध आहे, त्यामुळे आमचे देवधर्म हे सगळं काही वेगळं. मात्र मी जे लग्न केले होते हिंदू मुलाशी, तो जातीने हिंदू आहे, कारण आमचं लव्ह मॅरेज. सुरुवातीला 4 वर्ष आमच्याशी कोणी बोलत नव्हते. खरं तर माझ्या घरच्यांनी आमचं नातं स्वीकारावं, आमच्या आयुष्यात सगळं काही ठीक आणि चांगलं असावं म्हणून मी माझ्या एका जवळच्या मैत्रिणीकडून स्वामी सेवा घेतली. ती नेहमी म्हणायची, असंख्य सर्व काही फक्त स्वामी शक्य करतात. स्वामी भक्ताच्या पाठीशी ठाम असतात. त्यांची सेवा कर, तुला प्रचिती. आणि मी तिथून स्वामी सेवा करायला लागली. स्वामींचे मंत्र, तारक मंत्र, जप, अभिषेक जसे जमेल तशी मी सगळं काही करायचे. आणि खरंच मी स्वामी सेवेला सुरुवात केली. त्यांच्या 6 महिन्यात मला गोड बातमी मिळाली. मी प्रेग्नेंट होते. जसं माझ्या घरी हे कळालं, माझ्या सासरचे माहेरचे सगळे लोक आमच्या जवळ आले आणि दोन्ही लोकांनी आम्हाला माफ केलं. तिथून स्वामींची परमभक्त झाली आणि मनापासून स्वामी सेवा करू लागली. जवळपास असे 15 वर्ष निघून गेले. मला एक मुलगा, ज्याचे नाव होते समर्थ. स्वामी कृपा म्हणून आम्ही त्याला समर्थ म्हणायचे. आता समर्थ 12 वर्षाचा झाला. खरी तर तो वयाने 12 वर्षाचा होता, मात्र खूप मोठा होता. कुणीही पाहिलं तर तो दिसायला 16-17 वर्षाचा वाटायचा, कारण त्याची उंची, त्याची तब्येत खूप मोठी होती. त्या दिवशी तो शाळेतून घरी आला आणि पूर्ण दिवस तो बेडवर पडून राहिला. काही विचारायला गेले तर तो काही सांगत नाही. मला वाटलं काही बिनसललं असेल, मित्रमैत्रिणींशी भांडण झालं असेल किंवा शिक्षकांनी चांगलाच चोप दिला असेल, अभ्यास केला नसेल. दुपारी 1 वाजता तो आला. संध्याकाळी 7 वाजले तरीही तो बेडवरून उठला नाही. 7 वाजून गेले आणि त्याच्यानंतर तो जोरजोराने किंचाळ लागायला. काय झालं माझ्या लेकराला हे पाहण्यासाठी मी जवळ गेले तर त्याने पोटातील एका कुशीमध्ये खूप दुःख होतंय. मग मी आणि माझे मित्रांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी त्याला ॲडमिट केलं. खूप त्रास केल्याने मात्र काय झाले समजत नाही. 6 दिवस तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता, पण निदान लागत नव्हतं. शेवटी त्या दिवशी डॉक्टरांनी एकत्रित 11 चाचण्या केला आणि मग त्यात
कळालं की लेकराला कॅन्सर आहे. हा कॅन्सर पोटाचा म्हणजे स्टमक कॅन्सर होता, जे 99% वेळा समजत नाही. जेव्हा तो कळतो तेव्हा 3rd स्टेज असतो. मात्र यावेळी माझ्या लेकराची 2nd स्टेज होती आणि हा जीवघेणा आजार. दुश्मनावरही ती अगदी त्यांच्याही नशिबात नसावा. खरं तर मी कॅन्सरचं नाव ऐकलं आणि आमचे पाय थरथरायला लागले. एकुलता एक मुलगा, काय घडले काहीच कळेना. डॉक्टरांनी आम्ही प्रयत्न करतो असे सांगितले, मात्र आम्हाला आता सर्व काही भयानक वाटत होते. मी माझ्या मिस्टरांना हॉस्पिटलमध्ये राहण्यास सांगितलं आणि त्या दिवशी म्हणजे तब्बल 7 दिवसांनी मी पहिल्यांदा घरी गेली. मी स्वामीसमोर खूप भांडली. संकल्प करून मी दिवसाला 11 सारामूत्र पारायण 11 दिवसे करेन असं सांगितलं आणि मी पारायणाला सुरुवात केली. मी पहाटे 3ला उठायचे, घरातले आवरायचे, 4 वाजता पारायणाला बसायचे. ते दुपारी 4 वाजेपर्यंत मी कंटिन्यू पारायण वाचत असे. म्हणजे कंटिन्यू सारामृत जे आहे त्याचं पठण करत असायचे. त्यानंतर 5 ते 5:30च्या दरम्यान हॉस्पिटलमध्ये जायचे आणि मग काही तास मी तिथेच थांबायचे. डॉक्टरांनी इमर्जन्सी, किमोथेरपी सर्व ट्रीटमेंट सुरू केली. असंख्य प्रयत्न डॉक्टरांची सुरू होती, पण कोणतीच प्रक्रिया रिस्पॉन्स देत नव्हती. म्हणजे पारायण सुरू झाले आणि 5वा दिवस पूर्ण झाल्यावर आम्हाला सुतक लागले. मग 13 दिवस पारायण पूर्णपणे थांबले. आता मला अजून भीती वाटू लागली. किती पारायण सुरुवात केली आणि सुतक आले. आता काहीतरी भयानक संकट येईल असं माझं मन मला सांगत होते. त्यानंतर 13 दिवसांनी सुतक संपले. मी पुन्हा पारायणाला सुरुवात केली. माझ्या पारायणाची 11 दिवस पूर्ण झाली. 11वा दिवस होता. मी स्वामींपुढे पदर पसरला. स्वामी चमत्कार करा, स्वामी काहीतरी अनुभव द्या, माझ्या लेकराचा आयुष्य वाढवा, माझा श्वास मला पुन्हा परत द्या, असं मी स्वामींकडे पदर पसरून मागत होते. तितक्याच माझ्या मोबाईलवरती मिस्टरांचा फोन आला. ते रडत होते. अन्य रुग्ण सांगत होते. तो अशी तशी हॉस्पिटलला निघून मी रिक्षा पकडली. हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी सांगितले, हा गेले, या रे घरी घेऊन जा. मी ते ऐकलं. शब्द माझ्या कानावर होते आणि त्या बेशुद्ध झाले. इतकी पारायण केली, इतकी सेवा केली, इतकी वर्ष स्वामी निस्वार्थपणे केली, मात्र सगळं काही मला असफल वाटलं. सगळं काही संपल्यासारखं वाटू लागलं. सगळ्या नातेवाईकांनी माझी समजूत काढली, मात्र माझे मन मानत नव्हती. ज्या ICUमध्ये माझा मुलगा होता, मी तिथे गेले. माझ्यासोबत स्वामींची विभूती होती. मी ती विभूती बाहेर काढून त्याच्या कपाळाला लावली. डोकं, हातापाय सगळी थंड होतो. छातीची धडधड थांबली होती. समोर माझा मुलगा मृतावस्थेत मला दिसत होता, मात्र तरीही स्वामींचा चमत्कार पाहण्यासाठी मी ती विभूती त्याच्या कपाळाला लावले. शेवटचा पर्याय म्हणून स्वामींना जोरजोराने आवाज देऊ लागली, स्वामी या ताबडतोब या चमत्कार करा, माझं भाग्य बदला, माझ्या मुलाला आयुष्य असं म्हणतं होतं. आणि त्या क्षणात माझ्या लक्षात आलं, माझ्या मुलाचा उजवा डोळा हालत होता. मी धावत पळत बाहेर गेली. मी डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले. अशक्य नाही हे, तुम्ही स्वतःला सावरा असे डॉक्टर मला पण मी खूप रडत होते. मग माझ्या समाधानासाठी डॉक्टर ICUमध्ये आले आणि जेव्हा त्यांनी मुलाला पाहिले तर त्यांनीही काहीतरी वेगळंच वाटले. त्यांनी इमर्जन्सी टेस्को क्लाउड मुलाला चेक केले तर ते ही अजब झाले. जो मुलगा गेला होता तो जीवन कसा झाला याचा तो विचार करू लागले. मग त्यांनी इमर्जन्सी दुसरं या 3 डॉक्टरांना एकत्रित बोलवलं. पुन्हा ट्रीटमेंट सुरू केले आणि तब्बल 41 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर माझ्या मुलाला डिस्चार्ज दिला. ज्या दिवशी डिस्चार्ज होता त्या दिवशी गुरुवार होता. योगायोगाने हा दुर्मिळ योग एकत्र मुलाला हॉस्पिटलमधून सोडले.
मात्र आजही हॉस्पिटलमध्ये माझ्या मुलाच्या नावाची पाटी आहे, कारण दिव्य चमत्कार हॉस्पिटलमध्ये घडला तो फक्त स्वामींच्या कृपेने. त्या दिवसापासून तिथले जे डॉक्टर आहे तेही स्वामींना मानू लागले आणि तेही स्वामींचे परमभक्त झाले. ताई म्हणतात, खरंच स्वामी आहेत, स्वामी आहेत आणि फक्त स्वामीच आहेत. ते म्हणतात ना, अदनवीना काळ ना नेई, त्याला परलोकी ही ना भीती. तयाला उगाची भीतोस, भय हे पडू दे जवळी. उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धेसहिता कसा होशी, त्याविना तू स्वामी भक्त. साथ नको डगमगू, स्वामी देती लागते. खरं या वाक्याची क्षणाला मला पुरेपूर प्रचिती आली. स्वामी, कुठे फेडू तुमचे उपकार, मी कसे मानू तुमचे आभार मी. प्रत्येक जन्मोजन्मी तुमची सेवा करण्याचे भाग्य मिळाले आणि प्रत्येक जन्मात तुम्ही माझे गुरु. वेळ ही तुमच्या चरणी प्रार्थना. खरंच अद्भुत, अंगावर शहार आणणारा हा एक दिव्य अनुभव. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला कमेंट करा. तुमचेही असे अनुभव शेअर करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सद्गुरू स्वामी समर्थ.